नमस्कार मंडळी, मी भार्गवी चिरमुले. माझा महाराष्ट्र माझा वारसा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात फक्त मनोरंजनाची सफर नाहीये, तर जाणून घेणार आहोत आपण आपल्या महाराष्ट्राविषयी. आपला महाराष्ट्र हा एक अद्वितीय संगम आहे. समृद्ध परंपरा, इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिकतेचा. महाराष्ट्र म्हणजे केवळ भूगोल नाही, तर इथे आहे संस्कृती, इतिहास, पुराणकथा, लोकसंगीत, आपल्या प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या स्वयंपाकाची चव आणि आधुनिकता. चला तर मग जाणून घेऊया या पैलूंनी. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली इथे स्वराज्य निर्माण झाले. हे स्वराज्य शिवनेरीच्या किल्ल्यापासून रायगडावरच्या राज्याभिषेकापर्यंत येऊ. लाल महालातील बाळ शिवाजींपासून अगदी सिंहगडावरील तानाजी मालुसऱ्यांच्या बलिदानापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रेरित करते. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य काळात देखील इथल्या अनेक क्रांतिकारांनी आपलं मोलाचं योगदान दिलं. वासुदेव बळवंत फडके असतील, चाफेकर बंधू असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील आणि टिळक आणि आगरकर देखील असतील. इथले प्रत्येक गड, सिंहगड, लोहगड, पन्हाळा हे फक्त फिरायला जाण्याचे किंवा इतिहासाचे ठिकाणं नसून प्रत्येक जागा आपल्याला तेवढीच प्रेरित करते. महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास आपल्याला सुवर्ण भूतकाळाची आठवण तर करून देतोच, पण त्याचप्रमाणे आजही तितकंच तो आपल्याला प्रेरित देखील करतो. भारतीय पौराणिक कथांचा आजही आपल्या समाजावर खूप मोठा प्रभाव आहे. या सगळ्या कथा केवळ धार्मिक नसून समाजाला एकात्मतेचा संदेश देत असतात. वारकरी संप्रदाय आणि वारकरी समाज हा याचं सजीव उदाहरण आहे. आजही लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. टाळ मृदुंगाच्या जयघोषात माऊली माऊली असा गजर करत आपल्याला वारकरी संप्रदाय एक वेगळा आणि पवित्र संदेश देऊन जातात. महाराष्ट्राच्या भक्तीचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अष्टविनायक. महाराष्ट्रात गणपतीची 8 प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. तिथे गेल्यानंतर भक्तांना आध्यात्मिक शांती आणि श्रद्धेचा एक वेगळा अनुभव मिळतो. पुराण काळात ज्या शहराचा अनेक वेळेला उल्लेख केला जातो, जिथे माता सीता, प्रभू रामचंद्र आणि सीता यांच्या सहवासाचं साक्ष असलेलं गोदावरी काठचं पंचवटीचं नाशिक हे पवित्र क्षेत्र आजही भक्तांना तितकंच श्रद्धेने आकर्षित करतं. या सगळ्या देवळांमधल्या कथा, तिथल्या पालख्या, तिथलं भक्तिसंगीत, तिथली जत्रा हे केवळ धार्मिक नसून आपल्या नैतिक मूल्यांशी जोडलेलं आहे. तिथे येणारे वेगवेगळे अनुभव, तिथल्या कथा आपल्याला समाजाच्या वेगवेगळ्या अनेक गोष्टींचे पैलू दाखवत असतात. या नीतिमूल्य, या सगळ्या कथा, या धार्मिक गोष्टी जपणं हे आपल्या पिढीचं कर्तव्य आहे. या गोष्टी जतन करून त्याचं व्यवस्थित
आलोचन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपल्या पिढीचं एक काम देखील आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राचं लोकसंगीत. हे लोकसंगीत फक्त मनाला उभारी देणारं नाही, तर समाजाला एकत्र ठेवण्याचं काम देखील करत असतं. आपल्याला लावणीमध्ये काय दिसतं तर गती आणि भावनेचा संगम. कोळी गीतांमधून आपल्याला श्रमसाफल्याचं संगीत ऐकायला मिळतं. गोंधळ आणि भारूड यासारख्या लोकसंगीतांमधनं आपल्याला धार्मिक एकात्मता आणि सामाजिकतेचा संदेश देखील मिळतो. रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळवाद तुना, रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळवाद तुना. राम राम मंडळी, कसं काय बरं ना? राम राम, कसं काय? आजी काय म्हणता, बरं आहे ना? आता आपल्याला मुली घरात शिकवायची, प्रगती करायची, आपल्या मुली शाळेत पाठवायचे ना. आणि सगळ्यांचं शाळेत गेल्या पाहिजे मुली, बरं का? मुलगी मोठी होईल, मुलगी मोठी झाली, वासुदेव काय तुम्हाला आशीर्वाद देईल. मग काय वासुदेव आला रे, वासुदेव आला, वा वा वा. आणि आपल्याला मुली शाळेत मुलगी शिकली म्हणजे काय होती? प्रगती होती. प्रगती झाली म्हणजे आपल्या घरात चांगला यशाचा दुवा लागतो का नाही? आणि मुलीला शाळेत पाठवाल ना. काय टाळ, लेझिम, ढोलक, मृदुंग यासारखे पारंपरिक वाद्य आपल्याला लोकसंगीतामध्ये वापरलेली दिसतात. लोकसंगीतांमधले हे लोककलाकार या सगळ्या वाद्यांचा उपयोग करून अतिशय वेगळ्या दर्जाचं लोकसंगीत आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. दारुगड बय ग दारुगड बय, दारुगड बय ग दारुगड बय, दारुगड बय ग दारुगड बय, दारुगड बय ग दारुगड. अरे कस काय मंडळी? अरे बाप रे, सगळे जण गडावर आले, दर्शनाला आले. आणि काय आले? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण सगळे कार्यक्रमाला आले, सगळी मंडळी आली. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? ज्या मातेने आपल्याला 9 महिने गर्भात सांभाळले, काय सांभाळले? गर्भात सांभाळले. त्या मातेला आपण काय करतो? वृद्धाश्रमात पाठवतो. वाईट वाटतं मला, म्हणून आपण काय करतो? मातेची काळजी घ्यायची. ज्या वडिलांनी आपल्याला सांभाळले त्या वडिलांना आपण कुठं पाठवतो? वृद्धाश्रमात पाठवतो. अरे आपल्या आईने आपल्यासाठी दागिना मोडला, 9 महिने पोटात सांभाळून आपल्या आईने आपल्याला लांब पाठवलं. आणि आता त्या आईची परिस्थिती बघा काय झाली. त्या मातेच्या डोळ्यात पाणी आहे. आणि मग काय शेवटी दारुगड बया ग दारुगड बय, दारुगड बया ग दारुगड, दारुगड बया ग दारुगड. आणि हे दार का उघडायचे? आता आपल्याला माता माऊलींची काळजी घ्यायची. मला वाईट वाटतं. आणि शेवटी काय, आई गेल्यानंतर आपण म्हणतो ना, आई काय म्हणायची? मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला. आणि उगीच तान कशाला द्यायचा? जिवंत वेळी आपण मातेला पाणी पाजायचं नाही, आणि मेल्यानंतर डसा डसा रडायचं त्या माता माऊलीसाठी. मेल्यानंतर मग आपण तरी श्राद्धाचे कार्यक्रम ठेवतो. आणि मग डसा डसा रडतो. अरे जिवंतपणी त्या मातेला सांभाळा, मातेची काळजी घ्या. आणि शेवटी काय आहे? आई मायेचं सागर आहे. ज्याला आई नाही त्याला विचारा, ज्याला आई नाही त्याला विचारा काय असतं आईचं प्रेम. म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. आई निघून गेली ना या जगामध्ये काहीच नाही. तुम्ही आयुष्यात किती पैसे कमवले याला महत्व नाही, ते कसं कमवले याला महत्व नाही. वाईट याच गोष्टीचं वाटते. माझी माता निघून गेली ना, मला आज घास भरवायला कुणी वाटत नाही. माझ्या मातेची किंमत आज आपल्या नातेवाईकांमध्ये राहतो. त्या नातेवाईकांना विचारा, आजही मला माझ्या आईने बनवलेल्या शिळ्या भाकरीचा चुरमा आठवतो. आणि म्हणून मी माझ्या मातेवर प्रेम केलं पाहिजे, मी माझ्या आईला सांभाळलं पाहिजे. म्हणून याच आईच्या दारामध्ये जे आपण राहतो ना, आई अंबाबाई, तर या आईला आपण साकडं घातलं पाहिजे. आई मी तुझ्यावर जसं प्रेम करतो तर तसंच प्रेम मी माझ्या 9 महिन्याच्या मातेच्या गर्भामध्ये जिने सांभाळलं तिच्यावर करेल. म्हणून काय दारुगड बया ग दारुगड बय, दारुगड बया ग दारुगड, दारुगड बया ग दारुगड. आजकालची तरुण पिढी फ्युजन नावाचं म्युझिक निर्माण करते. आपल्या सगळ्या पारंपरिक वाद्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हे म्युझिक आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे कलाकार उत्तमरित्या करतात. आपल्या परंपरेतलं संगीत आधुनिकतेची जोड दिल्यानंतर काहीतरी वेगळंच आपल्या कानांना ऐकायला येतं. गावागावांमधले कलाकार ही आधुनिकता जपत आणि आपल्या परंपरा पुढे नेण्याचं कामसुद्धा उत्तम पद्धतीने करते. लावणीमधला ठसका, कोळी गीतांमधलं श्रमांचा सूर आणि भारूड आणि गोंधळामधला ऐकायला येणारा एकात्मतेचा संदेश हा आपल्याला कायम मनाला उभारीच देत असतो. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची एक वेगळीच खासियत आहे. हे फक्त गोड, तिखट, झणझणीत ह्याचा मिलाप नसून
संस्कृती, परंपरा आणि प्रेमाच्या उभेनी तयार होणारा स्वयंपाक देखील. महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय आणि पटकन ओळखणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. तर मुंबईच्या गतिमान आयुष्याने आपल्याला वडापाव देखील दिलाय. इथे मिसळ, थालीपीठ हे पदार्थ आपल्याला पौष्टिकता देखील दर्शवतात. महाराष्ट्राची अजून एक खासियत म्हणजे इथल्या भौगोलिक जागेप्रमाणे तिथले पदार्थ देखील आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर कोकणात गेलात तर तुम्हाला नारळाच्या दुधापासून बनवलेले अनेक पदार्थ पाहायला मिळतात. शाकाहारी पदार्थांपासून अगदी फिश करीपर्यंत. आणि हेच तुम्ही विदर्भात गेलात तर तुम्हाला झणझणीत झटकेदार मसाले आणि झुणका देखील खायला मिळतो. मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे तिथले पदार्थ आहेत. उदाहरणार्थ कोकणात तुम्हाला नारळ, आमसूल, तांदूळापासून अनेक पदार्थ पाहायला मिळतात. जळगावात गेलात तर तुम्हाला वांग्याचं भरीत खायला मिळतं. त्याचप्रमाणे इतर काही महाराष्ट्रातल्या भागात गेलात तर ज्वारी, बाजरी किंवा तिथली वांग्याची भाजी किंवा काही वेळा सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ देखील तुम्हाला खायला मिळते. महाराष्ट्रातली ही खाद्य संस्कृती अनेक गोष्टींचा मिलाफ आहे. आपल्या स्वयंपाकघरातली ऊब, पारंपरिक पदार्थ, त्याला आधुनिकतेची जोड, या सगळ्या गोष्टी जरी तेवढ्याच असल्या तरी सुद्धा मायेने तुमच्या ताटापर्यंत येणारा स्वयंपाक हाही तितकाच महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने दमदार पावलं टाकणारं एक राज्य आहे. अनेक परंपरा आणि आपला वारसा जपत आधुनिकतेची सांगड घालत वेगवेगळे उद्योग आपल्याला या राज्यामध्ये पाहता येतात. पुण्यातल्या अगदी IT पार्कपासून नागपूरच्या मोठ्या मेट्रो प्रकल्पापर्यंत दळणवळणाचे अनेक उद्योग आपल्याला महाराष्ट्रात आज पाहता येतात. मुंबई ही देशाची आर्थिक केंद्रभूमी आहे. मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आपली प्रमुख मुख्यालय इथे स्थापण्यासाठी उत्सुक असताना आपल्याला दिसतात. आज महाराष्ट्रात गावागावात जरी गेलात तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर उद्योग पाहता येतात. या अनेक उद्योगांमध्ये शेतकीसाठी लागणारं नवनवं तंत्रज्ञान देखील दिसतं. त्याचप्रमाणे गावं स्वच्छ झालेली सुद्धा आपल्याला दिसून येते. सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा महाराष्ट्र पुढे आहे. यामध्ये सामाजिक सबलीकरण आणि त्यामध्ये विशेषतः महिलांचं सबलीकरण आपल्याला होताना दिसतं. त्यासाठी वेगवेगळे स्टार्टअप्स, महिला बचत गट आपल्याला हिरिरीने काम करताना दिसतात. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी देखील आपल्याला या महिलांसाठी उपलब्ध झालेल्या दिसतील. वेगवेगळे उद्योग, उदाहरणार्थ ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल कंपनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपले मोठ्या प्रमाणावर प्लांट्स आणि उद्योग उभे करताना आपल्याला दिसतील. महाराष्ट्राने आपली परंपरा जपत आधुनिकतेची सांगड घालत अनेक उद्योगधंद्यांना मोठं प्राधान्य दिलेलं आहे आणि पाठिंबासुद्धा. प्रगतीपथावर जाताना आपल्या परंपरा जपत आधुनिकता हे आपल्याला एकत्र महाराष्ट्रात पाहता येतं. आधुनिक काळात महाराष्ट्राने आपली परंपरा जपत प्रगतीचा आदर्श निर्माण केला आहे. चला तर मंडळी, आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण नाशिक शहरापासून करूया. नाशिक शहर महाराष्ट्रातलं एक पवित्र असं शहर मानलं जातं. या शहराचा उल्लेख अगदी रामायण काळापासून आपल्याला दिसतो. प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात काही काळ या शहरामध्ये होते असा उल्लेख आपल्याला दिसतो. पंचवटीतल्या पवित्र वडाखाली प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या केल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर इथलं ज्योतिर्लिंग, सप्तशृंगी गड, गोदावरी नदीचं उगम म्हणून हे शहर लाखो भाविकांसाठी पवित्र असं स्थळ आहे. इतिहासातील देखील अनेक दाखले आपल्याला नाशिक शहराबद्दल वाचायला मिळतात. नाशिक शहराची सफर सुरू करूया वणीच्या अर्थात सप्तशृंगी देवीच्या गडावरून. सप्तशृंगी देवी ही त्या वणीच्या गडावर आहे. सप्तशृंगी देवीचा इतिहास, तिथल्या मंदिराचा सांस्कृतिक प्रभाव याविषयी आपण जाणून घेणार आहोत माननीय सुदर्शन दहातोंडे यांच्याकडे. अष्टपैलू व्यक्तिमत्व, वारकरी परंपरा जपणारे, अध्यात्माचा भरपूर अभ्यास असणारे,
इतिहास आणि टेम्पल मॅनेजमेंट याचा सखोल अभ्यास करणारे एक ज्ञानी व्यक्तिमत्व. नमस्कार, भगवती की जय हो. मी सुदर्शन आनंदराव दहातोंडे, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड, नाशिक, महाराष्ट्र. महाराष्ट्रात जे शक्तीचे 3.5 पीठं म्हणून मानले जातात, त्यातलं आद्य स्वयंभू शक्तीपीठ म्हणून ज्या तीर्थक्षेत्राचं नावलौकिक आहे ते म्हणजे श्री क्षेत्र सप्तशृंगगड. मुळात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये नाशिक जिल्ह्याच्या मध्यावरनं 65 किलोमीटरला 7 शिखरांच्या टेकडीवरती वसलेलं श्री क्षेत्र सप्तशृंगगड. मुळात या क्षेत्राचा जो परिचय आहे तो त्याच्या 7 शिखरांच्या नावानुसार आहे. म्हणजे शृंग म्हणजे पर्वत आणि 7 पर्वतावर विराजमान असलेलं देवीचं अस्तित्व, ती सप्तशृंगी माता. म्हणून या तीर्थक्षेत्राला आपण सप्तशृंगी गड किंवा सप्तशृंगी माता अशा पद्धतीने ह्या शक्तीचं नामोल्लेख आपण करतो. मुळात शुंभ निशुंभ महिषासूर नामक राक्षसाचा जेव्हा वध केला गेला त्यावेळेस वध करण्यापूर्वी या सर्व देवदेवतांनी एका शक्तीची आराधना केली. त्या शक्तीने जगदंबेचं एक स्वरूप धारण केलं. त्या धारण केलेल्या स्वरूपाला सर्व देवदेवतांनी अस्त्र, शस्त्र आणि शक्ती देऊ केली, ज्याचा उल्लेख दुर्गा सप्तशतीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. आणि त्या सगळ्या अस्त्र, शस्त्र आणि शक्तीचा विनियोग करून जे भव्य दिव्य स्वरूप धारण झालं ते म्हणजे 18 दशभुजा माता अर्थात सप्तशृंगी देवी. आणि तिने त्या महिषासूर नामक राक्षसाचा, शुंभ निशुंभ राक्षसाचा वध केला. आणि वध केल्यानंतर ती देवी ह्याच तीर्थक्षेत्रावरती महर्षी मार्कंडेयांनी गायलेल्या स्तवनामध्ये, अर्थात आपण त्याला दुर्गा सप्तशती म्हणतो, ती ऐकताना एकरूप झाली. आणि त्या देवीचं चिरकाळ इथेच अशा पद्धतीचे अस्तित्व राहिलं की त्यामध्ये असं लक्षात येतं की देवी कुणीतरी गायलेल्या स्तवनाचं श्रवण करतंय. त्यामुळे देवीचा डावा कान आणि डावा हात हा काहीतरी ऐकतोय अशा रूपाने ही देवी इथे स्थित झाली. मुळात या शक्तिपीठाचं आध्यात्मिक महत्त्व जर विचारात घेतलं तर ह्या शक्तिपीठावर वनगमन मार्गामध्ये, म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे वनवासात होते आणि या वनवासातल्या प्रवासामध्ये प्रभू रामचंद्र देखील ह्या देवीच्या दर्शनाला आल्याचे काही उल्लेख आध्यात्मिक पुराव्यामध्ये आपल्याला सापडतात. याबरोबर तेच संत ज्ञानेश्वर ही कुलस्वामिनी म्हणून त्या कुलकर्णी कुळाची, अर्थात आपेगावकरांच्या कुळाची देवता आहे. याबरोबर ती संत ज्ञानेश्वरांचे जे गुरु आहेत, गुरु त्यांचे गुरु गहिनीनाथ आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ. हा जर प्रवास बघितला तर नाथांचं हे शक्तिस्थान आहे. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्येची बलोपासना इथेच केली होती. समर्थ रामदासांचे देखील गडावर आल्याचे काही संदर्भ आपल्याला मल्लखांबाच्या माध्यमातून सापडतात. या व्यतिरिक्त श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा यांचा देखील उल्लेख या गडाच्या आध्यात्मिक परंपरेशी जोडला. असे अनेक संदर्भ आहेत ज्या संदर्भामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लुटीला जाताना ह्या मार्गे गेल्याचे काही संदर्भ आहेत. शोध नावाची लेखक मुरलीधर खैरनारांची कादंबरी आहे. त्यामध्ये गडात सुरतेची लूट आणि लुटीची सामग्री कशी पोहोचली याबद्दल देखील काही पुरावे संदर्भ म्हणून वापरले गेलेले आहेत. मुळात हा गड पारंपरिक, आध्यात्मिक आणि या व्यतिरिक्त नैसर्गिक पर्यटनाचे केंद्र बनले. शक्तीच्या आराधनेमध्ये देवी महात्म्य, देवी भागवत, दुर्गा सप्तशती, नाथ कथासार, साई चरित्र, याबरोबर ज्ञानेश्वरी या विविध ग्रंथांमध्ये गडाच्या अस्तित्वाबद्दल खूपशी विस्तीर्ण माहिती आहे. परंतु तेथे मार्गदर्शनाची गरज पडते. स्कंद पुराणामध्ये या सह्याद्रीच्या खंडाचे अतिशय छान उल्लेख आहे. महाराष्ट्रातील ही एकता आणि विविधता हीच या राज्याची खरी ओळख आहे. एकाच राज्यामध्ये वेगवेगळे जात, धर्म, पंथ, भाषा आणि परंपरा एकत्र येऊन एक अत्यंत समृद्ध आणि सांस्कृतिक असा वारसा निर्माण करतात. चला तर मग आपण या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला जाणून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मंडळी, महाराष्ट्राचा हा अद्भुत वारसा जोपासूया आणि महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊया. धन्यवाद.